श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे स्किप अजिबात करू नका. घरात महिन्याची 1 तारीख उजाडली होती. मोबाईलवरती मेसेज आला, सॅलरी क्रेडिट. क्षणभर चेहऱ्यावरती आनंद आला. लगेच बायकोने विचारलं, थोडे पैसे ह्या महिन्यात आपण बाजूला ठेवूयात का? तर नवरा हलकासा हसला, पण त्या हसण्यात समाधान नव्हते. कारण त्याला माहिती होतं की हा पगार कसा बसा 15-20 तारखेपर्यंत पुरणार आहे. घर भाडं, लाईट बिल, मुलांचं शिक्षण, औषधे आणि अचानक येणारा खर्च, या सगळ्यामुळे महिन्याच्या सुरुवातीलाच पगाराचे खूप सारे तुकडे झालेले असतात. आणि मग सेविंग, इन्व्हेस्टमेंट हे शब्द फक्त ऐकायला बरे वाटतात. खरं सांगायचं झालं तर आज बऱ्याचशा लोकांची हीच अवस्था आहे. पैसे कमी नाही, पण पैशाचा हिशोबच नाही. तर काही लोक म्हणतात कितीही कमवा पण पैसेच उरत नाही. काय करू? तर त्यांना एकच सांग, तुमचा महिन्याचा खर्च नेमका किती आहे? तर आपल्यापैकी खूप लोकांना हे माहितीच नसतं. आपण फक्त पैसे कमवतो, पण ते पैसे कुठे खर्च होतात ह्याचा हिशोबच आपण ठेवत नसतो. तर जिथे हिशोब नसतो तिथे भविष्य नसतं, भविष्य सुरक्षितच नसतं. तर आपले पैसे नेमके कुठे खर्च होतात हे आपण लिहूनच ठेवत नाही. इथून तर आर्थिक ताण सुरू होतो. तर गरिबी ही फक्त पैशाने येत नाही, तर ती बेजबाबदार सवयींमुळे. आज आपल्याकडे सगळ्या गोष्टीचे स्क्रीनशॉट असतात, फोटो असतात, व्हॉट्सअपवरचे चॅट असतात, पण स्वतःच्या आयुष्याचा हिशोब नसतो. इन्शुरन्स कधी संपणार आहे, कोणता हप्ता कोणत्या तारखेला जाणार आहे हे विचारलं तर घरात शोधाशोध सुरू होते. तर ही फक्त कागदांची शोधाशोध नसते, तर ती आयुष्याची अव्यवस्था असते. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या घरात पैशाचा आदर ठेवला जातो त्याच घरात पैसा टिकतो. पैशाचा आदर म्हणजे नेमकं काय? तर पैशाचा हिशोब ठेवणं. तुम्ही महिन्याला किती किराणा आणता, किती पेट्रोल लागतं, किती मेडिकल खर्च होतो, तर किती फालतू खर्च होतो, हे सगळं तुम्ही जेव्हा लिहायला बसता तेव्हा खरा धक्का बसतो. कारण आपल्याला समजतं आपल्या गरजेपेक्षा आपण जास्त खर्च करत असतो. कोणाचे लग्न, कोणाचे वाढदिवस, तर कोणाची पार्टी, आणि लोक काय म्हणतील यामध्ये तर आपण आपलं भविष्य विकत असतो. मग अचानक एखादी मेडिकल इमर्जन्सी आली की माणूस पूर्णपणे तुटून जातो. कारण फक्त हेच पैसे नसतात. तर त्यासाठी तुमच्या कमाईचे 3 भाग करा. पहिल्या 50% तुमचा किराणा, मुलांचं शिक्षण, लाईट बिल, पेट्रोल. तर दुसऱ्या टक्क्यामध्ये तुमच्या इच्छा म्हणजे हॉटेलिंग किंवा शॉपिंग, फिरणं, इतर खर्च. आणि पुढचे राहिलेले 20% जो भाग आहे त्यामध्ये इमर्जन्सी फंड, ते 20% तुम्हाला सेव्हिंग करायचे आहेत. कारण संकट हे सांगून येत नसतं, किंवा कुठलीही इमर्जन्सी ही सांगून येत नसते. त्यासाठी आपल्याला थोडेसे पैसे बाजूला ठेवायचे आहे उद्या येणाऱ्या प्रॉब्लेमसाठी किंवा लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी. कारण प्रत्येक आईबाबांचं एक स्वप्न असतं, मुलांचं उच्च शिक्षण, स्वतःचं घर आणि वृद्ध काळात शांत जगणं. यासाठी आपल्याला ते 20% जे आहेत ते सेव्हिंग करायचे आहे. तर स्वप्न फक्त बघून पूर्ण होत नसतं, तर त्यासाठी पैशाची शिस्त असायला हवी. तर मैत्रिणींनो, श्रीमंत म्हणजे मोठं घर म्हणजे श्रीमंत नाही, दारामध्ये महागड्या 4 व्हीलर म्हणजे श्रीमंत नाही. तर रात्री झोपताना उद्या काय होईल आणि जरी झालं तरी आपण ते व्यवस्थित सांभाळून नेऊ
हा आत्मविश्वास म्हणजे श्रीमंत, हीच खरी श्रीमंती. तर हा आत्मविश्वास एका दिवसात तयार होत नाही, तर तो तयार होतो छोट्या छोट्या सवयींमुळे. दर महिन्याला पैसे बाजूला ठेवल्यामुळे आणि प्रत्येक खर्च लिहून ठेवल्यामुळे आपल्या लक्षात येतं की आपण किती खर्च करत असतो. तर पगार कमी असणं ही समस्या नाही, तर पैशाचा हिशोब नसणं हीच तर खरी मोठी समस्या आहे. ज्याला स्वतःच्या पैशाचा मार्ग माहिती असतो त्याला आयुष्याचा मार्ग शोधायला जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे स्वतःमध्ये बदल घडवण्याची वेळ आलेली आहे. आणि जर आपण आत्ताच आपल्यामध्ये बदल घडवला तर आपली मुलं तेच तुमचं अनुकरण करणार आहे, ते आपली मुलं तेच शिकणार आहे. जसं आपण करू तीच मुलं आपलं अनुकरण करत असतात. जर आपण बचत करायला सुरुवात केली तर आपली मुलंसुद्धा भविष्यात बचत करणार आहे. जर आपण पैसे आहेत म्हणून उधळत बसलो, विनाकारणचा खर्च करत बसलो, तर मुलंसुद्धा तेच तुमच्याकडनं संस्कार घेणार आहेत. कारण पुढे जाऊन आपण म्हणतो आमची मुलं बिघडली, तर ती मुलं बिघडायला कारणीभूत फक्त आपणच असतो, आपणच जबाबदार असतो. त्यामुळे आपणच जर चांगले संस्कार आपल्या स्वतःवरती चांगले संस्कार किंवा आपल्या स्वतःवरती चांगल्या सवयी लावून घेतल्या तर मुलांना जास्त वेळ लागत नाही ह्या सवयी लावण्यासाठी. लावायची गरज सुद्धा लागत नाही. मुलं आपल्याकडनं बघूनच ते संस्कार त्यांच्यावरती ते होत असतात. त्यामुळे बचत करायची आहे. भविष्यात कुठलं संकट कधी येऊन आपल्या दारामध्ये उभं राहील हे कोणालाही सांगता येत नसतं. त्यामुळे जी काही आपल्याला बचत करता येईल ती करायची आहे. आणि असं पण म्हणतात की पूर्वीची लोक असं पण म्हणायची की लक्ष्मी ही येते तेव्हा आपल्याला ती घ्यायची असते, तिला डावलायची नसते. आणि आपण जर उत्मात केला, पैशाचा जर उत्मात केला तर लक्ष्मी नाराज होऊन निघून जाते. आणि थोडक्यात लक्ष्मीचा अपमान असतो. विनाकारणचे नको तिथे विनाकारणचे पैसे जर तुम्ही घालवत बसले तर भविष्यात तुम्हालाच प्रॉब्लेम येणार आहे. त्यामुळे गरज असेल तिथेच तुम्हाला खर्च करायचा आहे. आणि ही एक चांगली सवय आहे. जेवढा खर्च होईल ते लिहून ठेवा. रोज संध्याकाळी डायरी आणि पेन घ्या. दिवसभराचा जो काही खर्च झालेला असेल तो लिहून ठेवत चला, जे लोड येणार नाही. लक्षात राहील की आपला नेमका खर्च कुठल्या चुकीच्या गोष्टीवरती होतोय ह्या आपल्याच लक्षात येईल. आणि तिथून पुढे आपणच सुधारायला आपल्यालाच मदत होईल. आता अलीकडे वेगळंच एक फॅड आलेलं आहे. मुलांकडे स्वतःचे पैसे असतात, ते आपणच देत असतो त्यांना. मग कधी ते स्वतः घेऊन दुकानात जातात हे आपल्यालाही कळत नाही. कधीही मुलांच्या हातात पैसे विनाकारणचे द्यायचे नसतात. जेव्हा त्यांना काही लागतं तेव्हा आपण स्वतः त्यांना आणून द्यायचं आहे. लहानपणीच ही सवय लागते. जेव्हा मुलांच्या हातात पैसे पडतात तेव्हा मुलं आपोआप दुकानात जातात, चुकीच्या पद्धतीने जे दिसते ते खातात. आपल्यालाही लक्षात येत नाही की मुलं काय खातात ते बाहेर. त्यामुळे मुलांच्या हातात कधीही पैसे देऊ नका. जी काय गोष्ट त्यांना आवश्यक आहे ते आपण स्वतः त्यांना आणून द्यायची आहे. त्यामुळे पैशाचं महत्त्व हे आपणच आपल्या मुलांना समजावून सांगितलं पाहिजे. तर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.